छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक राजकारणाच्या पलीकडचं, यात लोकप्रतिनिधींनी आडमुठी भूमिका घ्यायला नको होती। विद्यमान आमदारांनी संभाजी महाराजांच्या स्मारकाची फाईल ऑगस्ट पासून पुण्यात अधिकाऱ्याला सांगून अडकवून ठेवली, असा थेट आरोप शिराळा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांच्यावर केला। आज शिराळा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 13,50,00,000 रुपये निधी मंजूर करून आणलेल्या स्मारकाचे भूमिपूजन केले। हा सोहळा मोठ्या दिमागदार व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला। मात्र भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांनी पुण्यातील अधिकाऱ्याला सांगून छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची फाईल अडकवून ठेवल्याचा गंभीर आरोप माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आमदार सत्यजित देशमुख यांच्यावरती केला। संभाजी महाराजांच्या स्मारकाचा शुभारंभ आजच्या ह्या दिवशी आपण सगळ्यांच्या साक्षीनं प्रामुख्यानं करतोय। खरं तर संभाजी महाराज स्मारक हे राजकारणाच्या पलीकडलं आहे, ते इतिहास तिथं सांगणार आहे। अशा गोष्टीमध्ये लोकप्रतिनिधींनी खरं तर आडमुठी भूमिका घ्यायला नको होती। मात्र ऑगस्ट पासून त्यांनी या स्मारकाची फाईल पुण्यामध्ये अधिकाऱ्यांना सांगून अडकवून ठेवली आणि चुकीचा पायंडा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पाडला। खरं तर त्यांना ते शोभा देत नाही। कारण संभाजी महाराज हे पुन्हा एका पक्षाचे नाहीत, सगळ्या जनतेचे ते राजे होते आणि त्यांनी रयत म्हणून सगळ्या समाजाला आगळपत्र सगळ्या जातीला त्याने चांगल्या पद्धतीने सांभाळलं, त्यांचं संरक्षण केलं। अशा राजाचं स्मारक अडवणं हे चुकीचं आहे। मात्र आम्ही त्यावेळा आवाज उठवला आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी तो विषय मार्गी लावला आणि त्याची वर काढून आज आपल्या ताब्यात मिळाली।